गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण केमिकल कायनेटिक या चॅप्टरच्या मध्ये आपण आर्नेस इक्वेशन्स हे पाहिलं आहे. त्या आर्नेस इक्वेशनवर त्याचा जो मॉडिफाईड फॉर्म होता, म्हणजे आर्नेस इक्वेशन काय होतं व्हेरिएबल टेम्परेचरसाठी T1 T2 साठी, तर त्या व्हेरिएबल टेम्परेचर आपण फॉर्म्युला तयार केला लॉग ऑफ बेस 10 K2 अपॉन K1 इजिकल टू E अपॉन 2.303 R इन ब्रॅकेट T2 मायनस T1 अपॉन T1 इंटू T2. या फॉर्म्युल्याच्या अंतर्गत आपल्याला प्रॉब्लेम पाहायचा. तर तो प्रॉब्लेम जो आहे बोर्डवर लिहिलेला आहे. काय प्रॉब्लेम? द रेट कॉन्स्टंट्स फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. कोणत्या ऑर्डरचे रिॲक्शन आहे? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स आर 0.6 पर सेकंड्स अँड 300 ॲट 313 केल्विन अँड 0.045 पर सेकंड्स ॲट 293 केल्विन. व्हॉट इज द ॲक्टिवेशन एनर्जी? तुम्हाला ॲक्टिवेशन एनर्जी विचारलेली आहे. ओके, म्हणजे गिवन डेटा काय काय आहे लक्षात द्या. इकडे हा जो गिवन डेटा आहे, गिवन डेटा म्हणजे दिलेली माहिती. तर काय काय दिले पहा. द रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स आर. रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर आहे, परंतु ॲक्टिवेशन एनर्जीमध्ये फर्स्ट ऑर्डरचा तिथं उल्लेख काय करायची गरज नाही, त्यामुळे तो गिवन डेटामध्ये तो यायची गरज नाही. मग त्यानंतर वाक्य काय? रेट कॉन्स्टंट. रेट कॉन्स्टंट म्हणजे के. ठीक आहे, रेट कॉन्स्टंट कशाचं पहा. आता फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आर किती आहेत रेट कॉन्स्टंट, म्हणजे हा रेट कॉन्स्टंट्स आहे 0. किती आहे पर सेकंड्स. पण K1 K2 अशा दोन गोष्टी पाहिल्या. तर मला सांगा ॲट 313 केल्विन अँड 0.045 पर सेकंड्स ॲट 293 केल्विन व्हॉट इज द ॲक्टिवेशन एनर्जी. मला सांगा या दोन टेम्परेचरपैकी इनिशियल टेम्परेचर कोणतं असू शकते? 293. आणि त्यानंतरचं टेम्परेचर किती असू शकते? 313. कारण काय? कारण 293 हा डिजिट अगोदर असतो येतो आणि त्यानंतर 213 येतो. ऑब्वियसली 213 जे असेल ते K1 असेल, सॉरी T1 असेल, आणि 313 असेल ते T2 असेल. जर हा T2 असेल तर हा K2 असतो त्या जवळचा रिस्पेक्टिव्हलीमध्ये. अँड 0.045 पर सेकंड. पर सेकंड म्हणजेच काय? तुम्हाला केची किंमत सांगितली, कारण केचं युनिट काय असतो पर सेकंडमध्ये, कारण के इजिकल टू काय असतो पर सेकंडमध्ये टाईम त्याला इन्व्हर्सली आहे. मग हे 0.045 हे के या 293 साठी आहे आणि 0.6 हे के हा 313 साठी आहे. तर 313 T2 जास्त आहे आणि हा 293 हा कमी आहे, म्हणून हा T1. म्हणजेच ही जी व्हॅल्यू घेतली आपण 0.6 हे K2 ची आहे. ठीक आहे, आणि K1 ची व्हॅल्यू किती येणार मग? 0.045 ही K1 ची व्हॅल्यू येणार. मग आता ही K1 ची व्हॅल्यू आहे पर सेकंडमध्ये. ओके, पर सेकंड्स. टेम्परेचर 2 आहेत. हा जो छोटा टेम्परेचर आहे कमी आहे, म्हणून T1 इजिकल टू किती येते? 293 केल्विन. त्यानंतर T2 तो किती? 313 केल्विन. 293 आणि 313. व्हॉट इज ॲक्टिवेशन एनर्जी? तुम्हाला ॲक्टिवेशन एनर्जी विचारलेली आहे, म्हणजे EA विचारले. ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट माहीत असणं आवश्यक आहे, ती म्हणजे R किती आहे? 8.314 जूल पर केल्विन पर मोल्स. 8.314 जूल पर केल्विन पर मोल या प्रकारचा इथे तुम्हाला कॉन्स्टंट घ्यायचा आहे. इथं दिला नाही परंतु घ्यायचा आहे. ओके, मग आता या प्रकारचा जूलमध्ये घेतला आपण. आता काय करायचं? युजिंग फॉर्म्युला यूज करायचा. काय आहे? लॉग ऑफ बेस 10 K2 अपॉन K1 इजिकल टू E अपॉन 2.303 R T2 मायनस T1 डिवाइड बाय T1 इंटू T2 या प्रकारचा फॉर्म्युला. म्हणजे काय की आपण काय केलं? E इजिकल टू 2.303 अपॉन T1. ठीक आहे, आणि जो R घेतला आपण 8.314 जूल पर केल्विन पर मोल या प्रकारचा. तर इथे लॉग ऑफ बेस 10 K2 अपॉन K1 इजिकल टू E अपॉन 2.303 R इन ब्रॅकेट T2 मायनस T1 इन डिवाइड बाय T1 इंटू T2 या प्रकारचा. मग नंतरचं काय? आता पुट व्हॅल्यूज. आपला काय करायचं? व्हॅल्यू पुट करायच्या. मग काय ना व्हॅल्यू पुटमध्ये लॉग ऑफ बेस 10 K2 ची किंमत किती आहे हे टाकायची 0.6. K1 ची किंमत किती आहे? 0.045 इजिकल टू एच काढायचा आहे. ठीक आहे, क्वेश्चन मार्क आहे.
2.303. आरची किंमत किती आहे 8.314. ब्रॅकेटमध्ये काय आता T2 किती आहे 200. T2 313 मायनस इथं किती आहे T1 293 आणि ब्रॅकेट खाली डिवाइडमध्ये 313 गुणिले 293 या प्रकारचं. ओके, आता काय करायचं मग लॉग ऑफ बेस 10 0.6 अपॉन 0.045 याचा जो पार्ट येतो लक्षात घ्या. याचं जे सॉल्युशन येते लॉग ऑफ बेस 10 0.6 अपॉन 0.45 याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर हा येतो 13.33. म्हणजे 0.6 अपॉन 0.45 याला जर डिवाइड केलं 0.45 ना 0.6ला तर याचा येतो 13.33. ओके, त्यानंतर आता काय समोर EA नंतर 2.303 8.314. आता याच्यामध्ये 313 मधून 293 काढायचे आपल्याला. ठीक आहे, तर यामध्ये पहा 303 3 मधून 3 गेले, त्यानंतर 11 मधून 9 गेले 10 11. ठीक आहे, 3 मधून 3 0. आपल्याला 313 मधून 293 काढायचे. 11 मधून 9 गेले 2 राहिले, इथं 0 आला. ठीक आहे, म्हणजे 20 आला. हा आला 20 डिवाइड बाय 313. हा गुणाकार आहे, इथं मात्र तुम्हाला जशाला तसंच ठेवावं लागेल आणि ते लॉगच्या माध्यमातून काढावं लागेल. मग आता ह्या लॉग ऑफ बेस 10 या लॉग ऑफ बेस 10 13.33चा लॉग जो आहे आपण जर याचा लॉग घेतला ठीक आहे तर तो येतो 1.1248. ओके, हा जो लॉग आहे कशाचा लॉग ऑफ 13.33चा लॉग आहे 1.1248 एवढा लॉग होतो त्याचा. ठीक आहे, आणि समोरची किंमत आपण इथं मांडणार आहोत ए अपॉन 2.303 8.314 इंटू इथं काय मग 20 डिवाइड बाय 313 आणि 293. आता या सगळ्याचा गुणाकार करायचा, पण हे करत असं EA काढायचा तर EA या साईडला आणा किंवा असं करा 1.1248. हा खालचा भाग इकडे काय होईल डिनॉमिनेटर न्यूमिनेटरमध्ये चेंज होईल 2.303 8.314 इंटू 313 इंटू 293. मग या सगळ्याला बरोबर आहे. तर हे इक्वल टू आपण एवढी किंमत लिहिली हे इक्वल टू काय EA याला आपण थोडंसं शॉर्टमध्ये लिहू म्हणजेच आपला काय होणार इथे जागा राहील. पहा इकडे हा काय 1.1248 इंटू 2.303 इंटू 8.314 इंटू 313 इंटू 293 इजिकल टू इकडे काय राहतो इजिकल टू मग आता इजिकल टू EA आणि 20 राहतो वर मल्टिप्लायमध्ये. तर मग काय राहणार EA इंटू 20. तर EA या साईडला आता 20 या साईडला घ्या म्हणजेच काय 1.1248 इंटू 2.303 इंटू 8.314 इंटू 313 इंटू 293. हा काय राहील EA म्हणजे ॲक्टिवेशन एनर्जी आणि डिवाइड बाय इथे काय राहणार हा EA इथे डिवाइड बाय 20. मग डिवाइड बाय 20 केल्यानंतर आपण डिवाइड बाय 20 न जर केला आपण याला ठीक आहे तर काय येईल पहा इथे 20 न जर आपण कशावर अप्लाय केला इथे किंवा या सगळ्यांची जी किंमत आहे तुमची तिची व्हॅल्यू येणार आहे. ठीक आहे, E इजिकल टू 98810 जूल पर मोल म्हणजे ॲक्टिवेशन एनर्जी जी आहे ती काय येईल तुमची एवढी होऊन जाईल. ओके, ही काय ॲक्टिवेशन एनर्जी. ॲक्टिवेशन एनर्जी किती आली EA म्हणजे ॲक्टिवेशन एनर्जी 98810 जूल पर मोल. तर हे आहे ॲक्टिवेशन एनर्जीचं जे फायनल एनर्जी. तर आपण काय केलं आर्नेस इक्वेशन आहे आर्नेस इक्वेशनचा मॉडिफाईड फॉर्म होता त्या मॉडिफाईड फॉर्मच्या माध्यमातून आपण त्यांची व्हॅल्यू टाकून EAची किंमत काढलेली आहे. ओके, नाऊ नेक्स्ट. आता जो नेक्स्ट पाहायचा आता इथे आपला प्रॉब्लेम संपला. हा आपल्याला नेक्स्ट आर्टिकल पाहायचं आहे ते आहे ॲक्टिवेशन एनर्जी झाली आहे त्या आपल्याला पाहायचं आहे कॅटलिस्ट. ओके, नेक्स्ट जे आर्टिकल आहे ते आपल्याला कॅटलिस्टबद्दलची माहिती पाहायची.
तर कॅटलिस्ट काय आहे, कशा प्रकारची माहिती आपण इथं लिहिणार आहोत ते आपल्याला पाहायचं आता. ओके, तर पहा इकडे आता यानंतर जो आर्टिकल आहे कॅटालिस्ट. तर कॅटालिस्ट काय आहे पहा, काय कॅटालिस्ट. Catalysts are the substance which added into the reactants to increase rate of reactions without consuming the reactions. म्हणजे काय, असा सबस्टन्स आहे जो रिॲक्टंटमध्ये आपण काय करतो, ॲडेड करतो आणि तो काय करतो, कंझ्युम होतो का रिॲक्शनमध्ये, नाही. तो काय करतो, फक्त रिॲक्शनचा रेट वाढवतो, स्पीड वाढवतो. एखादी रिॲक्शन जर 10 आवरमध्ये होत असेल ती रिॲक्शन 1 आवरमध्ये करण्याची कॅपॅसिटी या कॅटलिस्टमध्ये असते. ठीक आहे, एखादी रिॲक्शन 2 दिवस चालत असेल 48 तास, तर ती रिॲक्शन 2 दिवस न चालता 2 मिनिटामध्ये किंवा 1 तासामध्ये ती, म्हणजे पाहिजे तर त्या रिॲक्टरवर डिपेंड आहे कशा प्रकारचा कॅटलिस्ट आहे, त्या कॅटलिस्टवर डिपेंड आहे. ओके, मग कॅटलिस्ट काय आहे, कॅटलिस्ट काय करतो, एखादी एक रिॲक्शनसाठी प्रेरणादायी सबस्टन्स आहे, तो काय करतो, रिॲक्शनची स्पीड वाढवतो. ठीक आहे, स्पीड वाढवतो. आता हे एक आर्टिकल आपल्याला पाहायचं आहे. मग काय आहे त्यामध्ये, कॅटलिस्ट अ सबस्टन्स which added in a reactant to increase rate of reactions. काय आहे, a substance which added in reactant to increase rate of reactions without consume म्हणजे त्यामध्ये कंझ्युम होत नाही, इन्व्हॉल्व होतो परंतु त्यामध्ये रिॲक्टंट होत नाही. कंझ्युम इन द रिॲक्शन्स कॉल्ड कॅटालिस्ट. त्याला काय म्हणायचं, मग याला कॅटलिस्ट म्हणायचं. सबस्टन्स विच ॲडेड इन द रिॲक्टंट टू इन्क्रीज रेट ऑफ रिॲक्शन्स विदाउट कंझ्युमिंग द रिॲक्शन्स कॉल्ड कॅटालिस्ट. मग फॉर एक्झाम्पल आता काय आहे पहा, एक्झाम्पलमध्ये KClO3 टॉईस अशा प्रकारचा एक सबस्टन्स घेतला, तो सॉलिड स्टेटमध्ये आहे आणि तो सबस्टन्स आता कशामध्ये तयार होणार, ट्वाईस KCl आणि थ्राईस O2. तर हा सुद्धा सॉलिड स्टेटमध्ये आणि हा गॅसेसमध्ये आहे. ओके, तर मग आता ही रिॲक्शन झाली ट्वाईस KClO3, मग KCl बाहेर, 3 दोन्ही 6 ऑक्सिजन आहे, तर 3 दोन्ही 6 ऑक्सिजन, रिॲक्शन बॅलन्स झाली. इथं सध्या आपण कॅटलिस्ट यूज केला नाही. ठीक आहे, परंतु या रिॲक्शनची डिमांड काय आहे की MnO2 असा ॲरोवर लिहावा लागतो. तर ॲरोवर जो लिहिलेला आहे तो काय करतो, रिॲक्शन घडून आणतो. रिॲक्शन पहिली घडली असती पण आपण ॲरोवर जी गोष्ट लिहिली त्यामुळे ती रिॲक्शन फास्टमध्ये घडते, कमी वेळात घडते, कमी टाईममध्ये ती रिॲक्शन कंप्लीट होते. मग यामध्ये कमी टाईममध्ये रिॲक्शन कंप्लीट होते, त्याला कारणीभूत कोण आहे, हेन्स याच्यामध्ये काय मग MnO2 इज कॅटालिस्ट. MnO2 काय आहे, कॅटालिस्ट. ओके, तर MnO2 काय आहे, कॅटलिस्टचा रोल प्ले करतो. म्हणजे तो कॅटलिस्ट आहे, इन्क्रीज रेट ऑफ रिॲक्शन्स विदाउट कंझ्युमिंग द रिॲक्शन्स. ठीक आहे, मग त्यानंतर काय पहा, आता त्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, आता ॲक्टिवेशन एनर्जीबद्दल सांगायचं. तर यामध्ये पहा 2 कॉलम आपण इथं करणार आहोत. जर एक लक्ष द्या, यामध्ये 2 ग्राफ जे आहेत असा ग्राफ आहे. ठीक आहे, आता जर इथून आपण रिॲक्टंट आहे हा आणि इथून जर असा एवढा स्लोप आहे आणि काय तयार होतं इथे, फॉर्मेशन प्रोडक्ट. ओके, हा काय तयार होतो, प्रोडक्ट. आता इथे प्रोडक्ट तयार झाला. आता हे काय, ॲक्टिवेशन एनर्जी E. आता एवढा मोठा जो आहे स्लोप तयार झाला, एवढा मोठा ग्राफ तयार झाला असा. आता इथं काय आहे, हा जो कशामुळे घडला लक्षात घ्या, हा विदाउट युझिंग कॅटालिस्ट. मग इथं कॅटालिस्ट यूज केला का आपण, नाही, कॅटालिस्ट यूज केला नाही म्हणून ॲक्टिवेशन एनर्जी
जास्त होती, एवढा पार करून त्या प्रोडक्टमध्ये तयार होत होता रिॲक्टंट. मला खूप टाईम लागायचा. पण जर हेच आपण आता हेच जर आपण काय केलं, असं केलं समजा उदाहरणार्थ, ओके, आता असा आपण दुसरा एक ग्राफ काढला, त्यामध्ये इथे आपण रिॲक्टंट घेतला, इथे प्रोडक्ट घेतला आणि युजिंग कॅटलिस्ट, ही काय आहे, ॲक्टिवेशन एनर्जी. आता पहा, एवढा म्हणजे रिॲक्टंटला एवढा वेळ लागत होता प्रोडक्टमध्ये तयार होण्यासाठी. ठीक आहे, प्रोडक्टमध्ये तयार होण्यासाठी एवढा वेळ लागत होता. आणि इथे युजिंग कॅटलिस्ट, आपण आता इथे कॅटलिस्ट यूज केलं, त्यामुळे रिॲक्टंट कमी वेळ लागणार आणि प्रोडक्टमध्ये तयार होणार. म्हणजे एवढं अंतर सहज कमी वेळात पार होऊ शकते. हे जे अंतर आहे जास्त वेळ लागणार. इथं आपण विदाउट युजिंग कॅटलिस्ट, म्हणजे कॅटलिस्ट तर यूज केला का नाही, आणि इथे काय केला, कॅटलिस्ट यूज केला. म्हणजे कॅटलिस्ट जर यूज केला तर रिॲक्शनचा रेट वाढतो आणि ॲक्टिवेशन एनर्जी काय होते, इथं ॲक्टिवेशन एनर्जी, इथून पहा, ही जी ॲक्टिवेशन एनर्जी आहे कमी आहे, इथं ॲक्टिवेशन एनर्जी जास्त आहे, म्हणून ॲक्टिवेशन एनर्जी कमी होते. कशामध्ये, कॅटलिस्ट यूज केल्यामुळं. लक्षात घ्या, रेट ऑफ रिॲक्शन वाढतो कशामुळं, कॅटलिस्टमुळं, आणि ॲक्टिवेशन एनर्जीचा स्लोप काय होतो, कमी होतो म्हणून रेट वाढते. ठीक आहे, तर याप्रमाणे कॅटलिस्टचा आर्टिकल इथे कंप्लीट झाला आणि केमिकल कायनेटिक हा चॅप्टर इथे पूर्ण झालेला आहे. ओके, थँक्यू.